नमस्कार. आज आपण IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन ही प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. IVF ही आधुनिक सहाय्यक प्रजनन पद्धत आहे जी काही जोडप्यांना गर्भधारणा होण्यासाठी मदत करू शकते. काही जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात, जसे की फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा किंवा अंडोत्सर्जनातील समस्या असू शकतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची समस्या किंवा इतर काही अस्पष्ट वैद्यकीय कारणे असू शकतात. अशा वेळी डॉक्टर IVFचा सल्ला देतात. IVF प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे अंडाशयाचे उत्तेजन. याची सुरुवात हार्मोनल इंजेक्शनद्वारे अंडाशयामध्ये एकापेक्षा जास्त अंडाणू विकसित करण्यापासून होते. या काळात अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासण्यांद्वारे वाढणाऱ्या फॉलिकल्सवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. जेव्हा अंडाणू योग्यरित्या विकसित होतात तेव्हा पुढची पायरी येते, अंडाणू गोळा करणे. डॉक्टर हलक्या भूल देऊन अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अंडाणू गोळा करतात. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि कमी वेळेची असते. याच दिवशी पुरुषाकडून शुक्राणूंचा नमुना घेतला जातो आणि पुढची प्रक्रिया प्रयोगशाळेत होते. प्रयोगशाळेत अंडाणू आणि शुक्राणू एकत्र आणले जातात किंवा ICSI तंत्राचा वापर करून फलन केले जाते. यानंतर भ्रूण तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि तज्ज्ञ त्यावर लक्ष ठेवतात. आता या भ्रूणांची वाढ प्रयोगशाळेत काळजीपूर्वक केली जाते. तज्ज्ञ 5 दिवसांपर्यंत त्यांच्या गुणवत्तेचं निरीक्षण करतात आणि सर्वात निरोगी भ्रूण निवडतात. पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे भ्रूण गर्भाशयात ठेवणे. निवडलेला भ्रूण एका बारीक नळीद्वारे गर्भाशयात ठेवला जातो. ही प्रक्रिया वेदनारहित असते. हस्तांतरणानंतर काही दिवसांनी खरी प्रतीक्षा सुरू होते. साधारण 10 ते 14 दिवसांनी रक्त तपासणीद्वारे गर्भधारणा झाली आहे का हे तपासले जाते. IVF ही अनेक जोडप्यांसाठी आशेचा किरण आहे. योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारांनी तुमचा हा प्रवास यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.